ची माहिती अत्यंत वास्तुशास्त्राचे सोपे पण प्रभावी उपाय पाहणार आहोत. आपण कितीही मेहनत घेतली तरी घरात शांतता नसते. कधी पैसे टिकत नाहीत तर कधी सतत आजारपण येतं. वास्तुशास्त्रानुसार याचं एक कारण घरातील ऊर्जा संतुलन असू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घराचा दरवाजा, स्वयंपाकघर, बेडरूम, देवघर, तसेच बाथरूम, पैसे ठेवण्याची जागा, अभ्यासाची जागा आणि काही सोपे उपाय, त्यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा टिकून राहते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण मी शेवटी व्हिडिओच्या शक्तिशाली असे सोपे वास्तू उपाय सांगणार आहे. ते केलेत तर तुमच्या जीवनात अतिशय सकारात्मक बदल होतील. तर आजच्या व्हिडिओतील पहिला आणि महत्त्वाचा वास्तुशास्त्रातील उपाय असे म्हणू शकतो आपण, किंवा वास्तू टीप असे म्हणू शकतो, ती म्हणजे दिशा. तर दिशा का महत्त्वाची आहे? तर वास्तुशास्त्र हे पंचतत्वावर आधारित आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, प्रत्येक दिशेला वेगवेगळी ऊर्जा असते. पहिली दिशा म्हणजे ईशान्य. ईशान्य दिशा ही ज्ञान आणि देवत्वाची दिशा आहे. आग्नेय दिशा ही अग्नी आणि आरोग्याची आहे. नैऋत्य दिशा स्थिरता आणि पैसा याची आहे. तर वायव्य दिशा ही संबंध आणि हालचाल या गोष्टींसाठी आहे. घरातील वस्तू योग्य दिशेत नसतील तर जीवनात अडथळे येतात असे मानले जातात, आणि वास्तुशास्त्रानुसार हे अडथळे दूर करण्यासाठी काही सोपे असे उपाय देखील सांगितले गेले आहेत. तर मुख्य दरवाजा, दुसरा पार्ट येतो की मुख्य दरवाजा. तर काय करावे? तर मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? तर दरवाजा हा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा. दरवाजा मोठा आणि स्वच्छ असावा. नेहमी त्या दरवाजातून प्रकाश घरामध्ये येत राहावा. घराच्या दरवाजावरती, मुख्य दरवाजावरती आपण स्वस्तिक किंवा ओम असे लावलेले असले पाहिजे, किंवा आपण हळदी कुंकवानी स्वस्तिक बनवलेले असले पाहिजे. दरवाजा उत्तर आणि पूर्व दिशेला असले तर अतिशय उत्तम असे मानले जाते. आता काय टाळावे? तर दारासमोर कचरा, तुटलेला दरवाजा किंवा काळोख इत्यादी गोष्टी प्रकर्षाने टाळल्या जाव्यात. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी येते, किंवा नकारात्मक शक्तीचा प्रवेश झाल्यामुळे घरात सतत भांडणे, वाद होऊ शकतात. त्यासाठी घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असून तो स्वच्छ आणि मोठा असावा. त्यामुळे आपल्या घरात पैसा येतो, संधी वाढतात, घरातील सकारात्मक वातावरण नक्की टिकून राहते. आता आपण बघूया यानंतरचा भाग म्हणजे स्वयंपाकघर. स्वयंपाकघराची योग्य दिशा कोणती? तर आग्नेय ही स्वयंपाकघराची सर्वोत्तम दिशा मानली गेली आहे. जर आग्नेय दिशा नसेल तर उत्तर पश्चिम दिशा नक्की असावी. म्हणजेच उत्तर किंवा पश्चिम दिशेला स्वयंपाकघर असावे. उत्तर पश्चिम दिशेला. स्वयंपाकघराचे नियम लक्षात घेताना स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड झाले पाहिजे. त्यानंतर गॅस किंवा सिंक हे वेगवेगळे असले पाहिजे. म्हणजेच अग्नी आणि पाण्याचा संबंध जवळ नसला पाहिजे. अग्नी आणि पाणी हे लांब लांब ठेवले गेले पाहिजे. आणि किचन ओट्याचा रंग लाल किंवा केशरी असावा. किचनमध्ये बसवलेल्या टाईल्स किंवा किचनच्या भिंतींचा रंग हा केशरी किंवा हलकासा पिवळा असावा. किचनमध्ये आरसा कधीही लावू नये. लक्षात ठेवा, किचनमध्ये आरसा लावायचा नाही. आता जर किचन चुकीच्या दिशेला असेल तर त्याचे चुकीचे किंवा वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. यामुळे भांडणे वाढतात, आरोग्याच्या समस्या होऊ शकतात, पैशाची बचत देखील होत नाही. त्यामुळे
योग्य दिशेलाच किचन असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि किचन करताना देखील पूर्वेकडे तोंड झाले पाहिजे. आणि पाण्याचा थेट संबंध किचन म्हणजे जागुनीशी होता कामा नये. यानंतरचा भाग येतो तो म्हणजे बेडरूम. बेडरूमची दिशा कोणती असावी, तर बेडरूम पूर्व दिशेला चालेल. डोके दक्षिण दिशेला येईल अशी दिशा करून झोपणे उत्तम. परंतु उत्तर दिशेला डोके करून झोपणे अवश्य टाळावे. लक्षात ठेवा, बेडरूममध्ये डोके दक्षिण दिशेला चालेल, परंतु उत्तर दिशेला प्रकर्षाने टाळावे. बेडसमोर आरसा कधीही लावू नका. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कमीत कमी वापरा. बेडरूममध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूचा कमीत कमी वापर व्हावा. काळा रंग बेडरूमला देणे टाळावे. बेडरूममध्ये शक्यतो जोडप्यांचे फोटो लावावेत. म्हणजेच आपले लग्न झाले असेल तर एखादा छान असा फोटो बेडरूममध्ये नक्की लावावा. त्यामुळे झोप सुधारते, नातेसंबंध देखील आपले मजबूत होतात, आपल्याला प्रसन्न समाधानकारक वाटते. त्यानंतर येते देवघर. आता बेडरूम कोणत्या दिशेला असावे हे आपण पाहिले. तसेच महत्त्वाचा घरातील भाग येतो तो म्हणजे देवघर. देवघर देखील योग्य दिशेला असणे, तसेच देवघरामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात, तसेच देवघराचे तोंड कोणत्या दिशेला असावे हे देखील पाहणे खूपच महत्त्वाचे ठरते. तर देवघरासाठी ईशान्य दिशा अगदी सर्वोत्तम मानली जाते. लक्षात ठेवा, ईशान्य दिशेला आपले देवघर असावे. देवाचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला यावे. ईशान्य दिशेला देवघर असेल तर देवाचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेलाच व्हावे. अशा रीतीने आपल्या देवघराची रचना आपण करून घ्यावी. देवघर कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये. यानंतर महत्त्वाची सूचना म्हणजे देवघर स्वयंपाकघरात नसावे. वास्तुशास्त्रातील हा अतिशय नियम महत्त्वाचा सांगितला गेला आहे की देवाचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे आणि देवघर कधीही स्वयंपाकघरात असू नये. आणि देवघराच्या खाली एखादा कप्पा, एखाद्या ड्रॉवर कधीही करू नये. म्हणजेच आपण सामान ठेवण्यासाठी, देवाचेच वस्तू ठेवण्यासाठी कधीकधी पटकन सापडाव्यात म्हणून तिथंच वस्तू ठेवतो आणि देवघराच्या खालीच स्टोरेज करून टाकतो. पण असे कधीही करायचे नाही. देवाच्या वस्तू ह्या देवघराच्या शेजारी ठेवल्या तरी चालतील किंवा देवघराच्या शेजारी एखादा कप्पा केला तरी चालेल, पण देवाच्या खाली लगेच स्टोरेज करू नका. त्यामुळे आपल्या योग्य दिशेला देवघर असेल तर आपल्याला मानसिक शांतता, एकाग्रता नक्की प्राप्त होते आणि घरात एक सकारात्मकता निर्माण होते. यानंतर बाथरूम किंवा टॉयलेट कोणत्या दिशेला असावे, तर बाथरूम किंवा टॉयलेट हे वायव्य किंवा पश्चिम दिशेला असावे. बाथरूम किंवा टॉयलेट ईशान्य दिशेला कधीही असू नये. बाथरूमची दिशा वायव्य हीच सांगितली गेलेली आहे, तर त्याच दिशेला बाथरूम असणे अतिशय योग्य मानले जाते. आणि बाथरूम किंवा टॉयलेटचा दरवाजा कायम बंद असला पाहिजे. टॉयलेटमध्ये आपण एखादी मिठाची वाटीभर मीठ नक्की काचेच्या वाटीमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे दोष दूर होतात. वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितला गेलेला हा उपाय आहे. नेहमी दरवाजे बंद ठेवा आणि टॉयलेटमध्ये मिठाची वाटी ठेवा. यामुळे देखील आपल्याला ग्रहदोष जर लागणार असतील तर ते टाळता येतात किंवा वास्तुदोष आपल्याला कमी करता येतात. यानंतर पैसे किंवा लॉकर दक्षिण पश्चिम दिशेला किंवा दक्षिण पश्चिम असलेल्या भिंतीला असावे. दक्षिणेकडे तोंड करून किंवा दक्षिण पश्चिम भिंतीला आपले लॉकर असावे. तोंड उत्तरेकडे उघडावे. तोंड त्याचे उत्तरेकडे उघडावे.
म्हणजेच लॉकर म्हणजे आपण पैसे, धन, संपत्ती ठेवण्याची जागा ही दक्षिण पश्चिम भिंतीला असावी. त्याचे तोंड उत्तरेकडे उघडावे. वर जड वस्तू कधीही ठेवू नये. दक्षिण पश्चिम कोपरा लक्षात असेल तर त्या दिशेला आपल्याला लॉकर किंवा आपली तिजोरी ठेवणे शक्य असेल तर त्या दिशेला जरूर ठेवावी. त्याच्यावरती कोणतीही जड वस्तू, उपकरण ठेवू नये. असे केल्यामुळे आपले घरातील पैसे कायम टिकून राहतात, धनसंपत्ती घरातच राहते. तर या गोष्टींचा तुम्ही नक्की विचार करून त्या दिशेला आपली तिजोरी बनवायची आहे. यानंतर घरातील मुलांच्या अभ्यासाची जागा कोणती असावी, किंवा घरातून काम करत असो आपण तर ते काम करण्याची दिशा किंवा त्या जागी बसण्याची, अभ्यासाची, काम करण्याची, बसण्याची जागा कोणती असावी हे आता पाहूया. अभ्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला बसून नक्की करावा. लक्षात ठेवा, अभ्यासाची दिशा उत्तर किंवा पूर्व असावी. पाठीमागे भिंत असावी. मागे खिडकी नको, म्हणजेच पाठीमागे आपण बसतो त्याच्या पाठीमागे भिंत असावी, खिडकी नको. अभ्यास हा आपण शक्यतो शांत वातावरणामध्ये करावा. म्हणजे आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असेल तरी चालेल. आणि आपले एकाग्रचित्त वाढण्यासाठी आपण ही दिशा नक्की वापरावी. आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतो त्या ठिकाणी स्वच्छ, शांत आणि प्रसन्न असे वातावरण राहते. योग्य प्रकाश येईल अशा ठिकाणी बसून आपण अभ्यास किंवा काम करावे. त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटून आपले लक्ष अभ्यासातील वाढते. आणि आपण घरून सुद्धा काम करत असू तर अशाच ठिकाणी बसावे. ज्या ठिकाणी आपण बसतो त्या ठिकाणी आपल्या टेबलवरती एखादी छोटीशी गणपतीची मूर्ती किंवा फोटो नक्की ठेवावा. रोज अभ्यासाला बसताना त्या फोटोला नमस्कार करून आपण अभ्यासाला किंवा कामाला सुरुवात करावी. यानंतर घरातील ऊर्जा वाढवणारे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हे उपाय तुम्ही नक्की करायचे आहेत. आता आपण आत्तापर्यंत कोणत्या दिशेला काय असावे, त्यामुळे आपल्यावरती काय परिणाम होतो हे पाहिले. तर आता आपण घरातील ऊर्जा वाढवणारे उपाय जाणून घेऊया. पहिला उपाय म्हणजे अतिशय सोपा आणि सरळ असा उपाय आहे, तो म्हणजे घर स्वच्छ ठेवा. घर नेहमी स्वच्छ ठेवावे. तुटलेल्या वस्तू घरामध्ये अजिबात ठेवू नका. तुटलेल्या, मोडलेल्या, काचेच्या किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनलेल्या वस्तू घरामध्ये जास्त काळ ठेवायच्या नाहीत. त्या फेकून द्यायच्या आहेत किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावायची आहे. त्यानंतर रोज सूर्यप्रकाश घरात येईल याची तुम्ही नक्की काळजी घ्या. म्हणजेच घरातील दरवाजे, मुख्य दरवाजा उघडा ठेवा जेणेकरून सूर्यप्रकाश घरामध्ये येईल. घराच्या सभोवती झाडे लावावीत. घराच्या समोर किंवा घराच्या शेजारी, घराच्या बाजूला आपण योग्य प्रकारची, योग्य असलेली झाडे लावायची आहेत. झाडामध्ये तुळशीचा समावेश नक्की करायचा आहे. म्हणजेच आपल्या घरासमोर तुळशी असावीच. या काही छोट्या उपाय करून बघा तुम्ही. यामुळे देखील घरात सकारात्मकता येते. आता काही प्रभावी वास्तू रेमेडीज आपण म्हणू शकतो किंवा प्रभावी वास्तूचे उपाय आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला घरामध्ये जर काही वास्तुदोष निर्माण झाले असतील तर ते दूर होऊन आपल्या घरात सकारात्मकता येते. किंवा हे नियम आपण पाळल्यास आपल्याला नक्की याचा फायदा होतो. त्यातील पहिले म्हणजे दरवाज्यावरती घंटी लावायची आहे. त्यामुळे नकारात्मकता ऊर्जा कमी होते. घरामध्ये दररोज संध्याकाळी ज्यावेळी आपण दिवा लावतो त्या दिवा लागणीच्या वेळेला घरात कापूर जाळायचा आहे. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते.
घरातील ईशान्य कोपरा नेहमी मोकळा ठेवावा. म्हणजेच घराचा ईशान्य कोपरा आपल्याला लक्षात येतो, त्या ईशान्य कोपऱ्याला आपण काहीही ठेवायचे नाही. त्यामुळे आपल्या घरातील ईशान्य कोपरा मोकळा आणि स्वच्छ ठेवल्यामुळे घरातील संधी वाढतात, सकारात्मकता वाढते. त्यानंतर घरातील जी फरशी आहे, आपण त्या फरशी पुसताना आपण पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकावे. ज्यावेळी आपण फरशी पुसतो त्यावेळी थोडेसे मीठ पाण्यात टाकल्याने घरातील वादविवाद कमी होतात. रोज सकाळी दरवाजा, खिडक्या इत्यादी गोष्टी नक्की उघडे ठेवा. थोडा वेळ तरी आपण घरातील खिडक्या आणि दरवाजे उघडल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा येते आणि आपल्याला प्रसन्नसे वाटते. तर घरातील खिडक्या आणि दरवाजे रोज थोड्या वेळासाठी का होईना नक्की उघडे ठेवा. हे काही छोटे आणि सोपे असे उपाय आहेत. ते तुम्ही केल्याने तुमच्या घरात देखील सकारात्मकता येईल. तर मित्रांनो, वास्तुशास्त्र हे अंधश्रद्धा नाही, तर ऊर्जा संतुलनाची एक पद्धत आहे, एक नियम आहेत. जे नियम तुम्ही पाळले तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल होतील आणि तुम्हाला यश प्राप्त होईल. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगायला विसरू नका. धन्यवाद.